तुमचं हे जे मशीन आहे याबद्दल तुम्ही काय इन्फॉर्मेशन सांगू शकता? हे आमचं फर्टिगेशन आणि इरिगेशन मशीन आहे. याच्या थ्रू आपला PLC बेस आहे मेन म्हणजे. आणि सर्वात मेन म्हणजे आपण हे मोबाईलने कंट्रोल करू शकतो. आपण कोणत्याही कोपऱ्यात असू, कोणत्याही कंट्रीमध्ये पण गेलो तरी मी हे ऑपरेट करू शकतो. याला नेटवर्क आणि माझ्या मोबाईलला नेटवर्क असला की मी हे सर्व काही कंट्रोल करू शकतो. आणि प्लस पॉईंट म्हणजे मी 1 महिन्याचा सुद्धा मी याच्यात डाटा सेव्ह करून ठेवला की 1 महिन्यापर्यंत माझं ते ऑटोमॅटिकली माझं शेड्यूल चाललं पाहिजे तरी मी हे करू शकतो. याचा लॉग मला 6 महिने 1 वर्षाचं सुद्धा मी लॉग काढून मी कोणत्या दिवशी किती पाणी दिलं आणि कोणत्या प्लॉटला दिलं हे मी याच्यातून काढू शकतो. माझा डाटा वगैरे सगळं लॅपटॉप त्या मोबाईलमध्ये तो असणार आहे अपडेट. शेतकऱ्यांना या मशीनचा फायदा कसा होणार आहे? शेतकऱ्यांना फायदा असा आहे मॅडम, कारण की जे काही आपण आता पाणी देतो किंवा फर्टिगेशन देतो, फर्टिगेशन कसं देतात शेतकरी 10 मिनिटात डोजिंग करून मोकळे होऊन जातात. एकदा पिस्टनने किंवा मग काहीतरी पंपाने वगैरे आपण डोजिंग करून मोकळं होतो. पण त्या ठिकाणी काय माहिती का, कमीत कमी 75% पाण्याबरोबर आपलं खत गेलं पाहिजे. ते प्रॉपरली काम होतच नाही आज शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे याच्यात काय आपले ह्या ठिकाणी दिसतं आहे वेंचुरी वगैरे असतात, ह्या मार्फत आपण खत देत असतो. त्याचा पण एक शेड्यूल तयार केला की त्यानुसार ते खत जाऊन आणि त्या टायमाला बंद होतं. दुसरा फायदा असा, लाईट आली गेली किंवा एखादा माणूस असेल मोटर चालू केली, टँक चालू केली, काही केलं, लाईट गेली आली ते समजणार नाही. पण याच्यात काय होईल, तुमची लाईट किती वेळ गेली, काय गेली आणि किती माझं खत गेलं किंवा पाणी गेलं हे सर्व डाटा आपल्याला भेटतो. कमीत कमी किती एकर शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे? हे आपलं मोठं मशीन कमीत कमी 10 ते 15 एकरपर्यंत पाहिजे. कारण की त्याच्या आधी पण बसू शकतात, पण मग त्यांचं कॅपॅसिटी असेल त्यानुसार, कारण की आज पैसा महत्त्वाचा आहे त्यासाठी मग त्यांच्याकडे असेल तर ते बसू शकतात. जसं आपण घेतलं तर छोट्या शेतकऱ्यांना ते पण आपण देतो आहे स्टार्टर किट म्हणून. म्हणजे आणि एक छोटं मशीन आहे आपलं I1 म्हणून, की ते आपण त्याच्यात 1-2 एकरपासून पुढे देऊ शकतो. या डिव्हाइसची किंमत काय आहे? ह्या डिव्हाइसची किंमत आपल्या 2-2.5 लाखाच्या पुढे जाते. एक साधारण एक त्याच्यात प्लस मायनस होतं. याच्यात मग तुमचे टँक, इरिगेशन वॉल हे सर्व काही चेंज होतात. तुम्ही जे स्टार्टर किट सांगितलं त्याबद्दल त्याची काय किंमत आहे? ते आता आपली सध्या ऑफर चालू आहे, कारण की ते 999मध्ये बुक करून आपण ते आता बुक करू शकतो. एक्स्ट्रा अजून त्याच्यात 10% आपल्याला बेनिफिट भेटणार आहे. म्हणजे 1 लाखाचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 90,000मध्येच ते भेटते. म्हणजे 10,000चा तिथे फायदा होतो. स्टार्टर किटमध्ये आपलं असं आहे की त्या ठिकाणी मोटर चालू करणं, वॉल चालू करणं, आपले 3 वॉल, एक स्टार्टर किट मोटर चालू करणं वगैरे हे आपलं सगळं सेटअप जातो आहे 50,000 ते 60,000त बसतो आहे आता. आमचे अहमदनगर लाईव्ह 24चे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमचा संपर्क हवा असेल तर तुम्ही ते काय सांगाल? आमच्या वेबसाईटवर पण संपर्क केला, फायफॉर्म म्हणून वेबसाईट आहे, किंवा इंस्टाग्रामला पण आपला आहे फायफॉर्म म्हणून, त्याच्यात पण संपर्क केला तरी आपण देऊ शकतो. आणि तसंच आपलं नाशिक बेस कंपनी आहे, मुंबईला हे ऑफिस आहे, तुम्ही कुठेही संपर्क केला तरी चालेल. कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? हो, माझा नंबर 9763152153.